नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे MBBS इन रशिया. याबद्दल बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत. सुरक्षितता, गुणवत्ता, FMG, खर्च, भविष्य आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आपल्या सोबत आहे डॉक्टर सूरज अनगोलकर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर सूरज अनगोलकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी मार्गदर्शक आणि MBBS अब्रॉड सल्लागार आहेत. स्वतः वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील प्रत्येक टप्प्याची त्यांना सखोल जाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना योग्य युनिव्हर्सिटी निवड, ऍडमिशन प्रक्रिया, व्हिसा मार्गदर्शन आणि परदेशातील सेटलमेंट यामध्ये यशस्वीरित्या मदत केली आहे. रशियामधील नामांकित विद्यापीठांबाबत त्यांना प्रत्यक्ष अनुभव असून प्रिवोल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आणि ओम्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक राहिले आहेत. तसेच नॅशनल मेडिकल कमिशनच्या नियमानुसार योग्य आणि पारदर्शक मार्गदर्शन देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. फक्त कन्सल्टंट म्हणून नाही, तर अनेक विद्यार्थी त्यांना पर्सनल मेंटॉर म्हणून निवडतात, कारण ऍडमिशन नंतरही ते विद्यार्थ्यांसोबत सातत्याने संपर्कात राहून अकॅडमिक आणि एक्झाम प्रिपरेशन मध्ये मार्गदर्शन करतात. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, MBBS साठी विद्यार्थी रशियाच का निवडतात? रशियात का हे निवडलं जातं म्हणजे भारतातले आपले जे मेडिकलचे सीट्स आहेत ते मर्यादित आहेत आणि आपण प्रायव्हेट सीटला कम्पेअर केलं त्याला तर त्याची तुलना आज 70 लाख ते 1 करोड 20 लाखापर्यंत त्याचा खर्च जातो. तेच आपण रशियामधल्या मेडिकल युनिव्हर्सिटीजला कम्पेअर केलं तर ह्याचा पूर्ण खर्च 25 ते 35 लाखमध्ये कम्प्लीट होते. आणि रशियातले सगळे युनिव्हर्सिटीज हा NMCचे गाईडलाईन्स म्हणजे की नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स फॉलो करतात. आपण उदाहरणं दिलं गेलं तर प्रिवोल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जिथं आपले आता विद्यार्थी शिकत आहेत तिथले विद्यार्थी सर्व प्रकारचे कायद्यानुसार रजिस्टर्ड झालेले आहेत. अगदीच. पण मग जर तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर क्रायटेरिया कोणते असतात? कोणत्या अटी विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्या पाहिजे? सर्वात पहिला तर जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांची फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या ग्रुपमध्ये त्यांनी 50% गुण आणणं गरजेचं आहे. आणि मेन एक्झाम जी आपली आहे ती नीटची एक्झाम आहे. नीट एक्झाममध्ये ह्यांनी कंपल्सरी मिनिमम मार्क्सनी क्वालिफाय झालं पाहिजे. जो गव्हर्नमेंट आपला जनरल कॅटेगरीला मिनिमम क्वालिफिकेशन मार्क ठरवतो ते मार्क्सनी त्यांनी क्वालिफाय झालं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी अट म्हणजे बरेचदा काय होतं की आपल्या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट्स रेडी नसतात. पासपोर्ट हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जे आपण एक अब्रॉड युनिव्हर्सिटीला जर का अप्लाय करत असलो तर त्यांचा हा बेसिक डॉक्युमेंट रेडी पाहिजे जेव्हा आपण ही प्रोसेस चालू करतो. तर माझं एक म्हणणं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी पासपोर्ट हा डॉक्युमेंट तयार ठेवला पाहिजे प्रोसेस चालू करण्यासाठी. अगदीच. जसं आता तुम्ही म्हटलं की पासपोर्ट रेडी असलं पाहिजे, म्हणजेच डॉक्युमेंटेशन, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो प्री डिपार्चर गायडन्स. तर ऍडमिशन मिळवणं पुरेसं नाही, तर हा प्री डिपार्चर गायडन्स किंवा पोस्ट डिपार्चर असिस्टन्स ज्याला म्हणतात ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. मग या वेळेला कन्सल्टंट किती महत्वाचा? बरेचदा काय होतं प्री डिपार्चरमध्ये तुमचे कन्सल्टंट करून पूर्ण माहिती जाते पालकांना आणि विद्यार्थ्यांना. याच्यामध्ये कसं होतं की आपलं डॉक्युमेंटेशन, व्हिसा फायलिंग, इन्व्हिटेशन लेटर ह्याला बराच टाइम घेतला जातोय. तर कन्सल्टंट हा टाइम अनुसार पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून देत आहे. आणि खरी सुरुवात तर मुलं जेव्हा रशियाला पोचतात तिथं पोचल्यानंतर त्यांना एअरपोर्ट पिकअप आहे का, किंवा तिथं गेल्यानंतर हॉस्टेलचं त्यांना अलॉटमेंट व्यवस्थित झालेलं आहे का, लोकल रजिस्ट्रेशन टायमात होतंय का, आणि मग त्याच्यानंतर त्यांचं बँकिंग, सिम कार्ड आणि तिकडचे जे काही क्लायमॅटिक कंडिशन्सना ॲडजस्टमेंट होतंय का, ही सगळी जी परिस्थिती आहे कन्सल्टंट हा योग्य रीतीने बघितला पाहिजे. इथेच कन्सल्टंटची आपली खरी भूमिका समजते. जर का कन्सल्टंट तुम्हाला म्हणत असेल की आम्ही फक्त तुम्हाला सीट घेऊन देतो आणि पुढच्या प्रोसेसमध्ये मदत नाही करत तर सावध राहा. पालक आणि स्टुडंट खूप मोठ्या अडचणमध्ये येऊ शकतात. का म्हणजे हा पूर्ण 6 वर्षाचा प्रवास आहे MBBS साठी आणि पालकांनी आणि स्टुडंटनी हा कन्सल्टंट योग्य रीतीने निवडला पाहिजे. अगदीच. म्हणजे जाण्याआधी आणि गेल्यानंतर सुद्धा कन्सल्टंटची भूमिका खूप महत्वाची असते असं तुम्ही म्हणालात. आणि जसं की आपण म्हणतो तिकडे बाहेरच्या देशामध्ये ऍडमिशन घ्यायचं तर पालक आणि विद्यार्थ्यांनी योग्य पाथवे निवडला पाहिजे आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून
थांबलं पाहिजे, तर यासाठी राईट कन्सल्टंट कसा ओळखायला पाहिजे? राईट कन्सल्ट ओळखायची एक तीन स्टेपची प्रक्रिया आहे. तुमचा कन्सल्टंट तुम्हाला NMC म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिलचे रूल्स स्पष्टपणे क्लिअरली सांगतो का? परत तिकडची युनिव्हर्सिटीची जी फी स्ट्रक्चर आहे तुम्हाला ट्रान्सपरंटली पहिल्याच वर्षी तुम्हाला समजावून सांगतोय का? आणि जो कन्सल्टंट आहे तुमची ॲडमिशन्स डिरेक्टली युनिव्हर्सिटीमध्ये करतोय किंवा एक थर्ड पर्सन कडून करून देतोय, हे बघणं गरजेचं आहे. तर योग्य पाथवे का निवडलं पाहिजे म्हणजे की बिकॉज जेव्हा स्टुडंट हा ॲडमिशन घेतोय आपल्या MBBS कोर्ससाठी, हा पूर्ण 6 वर्षाचा प्रवास आहे आणि ह्या पूर्ण 6 वर्षाच्या प्रवासमध्ये काही त्याला अडीअडचणी येऊ नये म्हटलं तर तो योग्य पाथवेने एक राईट कन्सल्टंट थ्रू ॲडमिशन घेतलं पाहिजे. जसं की आपली शाईन ब्राईटची कन्सल्टन्सी आहे, आपण बरेच वर्षांपासून मुलांना ॲडमिशन्स घेऊन देत आहोत. तर जर करता कुठले पालक आणि स्टुडंट्स ॲडमिशन बघत असला त्यांनी शाईन ब्राईटच्या टीमला संपर्क करू शकतात. अगदीच. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अर्ली रजिस्ट्रेशन बाबत. तर रशियामधल्या ज्या गव्हर्नमेंट मेडिकल युनिव्हर्सिटी आहेत, तर त्यामध्ये MBBS करण्यासाठी अर्ली रजिस्ट्रेशन का महत्त्वाचं असतं? बरेचदा काय होतं जे रशियामधले युनिव्हर्सिटीज आहेत ह्या गव्हर्नमेंट कंट्रोल्ड असतात आणि गव्हर्नमेंट कंट्रोल असल्यामुळे आपल्या भारतातल्या मुलांना किंवा फॉरेन स्टुडंट्सना मर्यादित सीट असतात. तर बरेचदा काय होतं की ह्या सीट्स लिमिटेड असल्यामुळे रजिस्ट्रेशन लवकर फुल होऊन जातात. सो आपल्याला अर्ली रजिस्ट्रेशनची गरज पडली जाते. अगदीच. पण डॉक्टर, बऱ्याच वेळा असं होतं ना, की पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक गोंधळ उडतो, तो म्हणजे रशियामधल्या मेडिकल युनिव्हर्सिटीज आणि जॉर्जियन युनिव्हर्सिटीज. कारण जॉर्जियाच्या युनिव्हर्सिटी जरी पब्लिक असल्या तरी त्यामध्ये फीस दरवर्षी वाढत असते. तर या वेळेला दोन्ही सिस्टीममध्ये नेमका फरक काय असतो आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे? अगदीच बरोबर. हा टेक्निकली खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण रशियाची युनिव्हर्सिटी आज कम्पेअर केलं तर हा सर्व युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंट कंट्रोल असतात. इथलं अकॅडमिक स्ट्रक्चर, इथलं फायनान्शियल स्ट्रक्चर पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतं. जसं की आपण प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आणि ओम स्टेट युनिव्हर्सिटीला कम्पेअर केलं तर संपूर्ण हा स्टेट कंट्रोल युनिव्हर्सिटीज आहेत. तेच आपण ह्याची तुलना जर करता आपण दुसऱ्या देशातल्या किंवा जॉर्जियन युनिव्हर्सिटीसोबत कम्पेअर केलं, जॉर्जियातल्या बऱ्याच युनिव्हर्सिटी पब्लिक युनिव्हर्सिटी असल्यामुळे ह्यांचं फंडिंग गव्हर्नमेंटकडून पूर्णपणे येत नाही. ह्यांनी सेल्फ फंड्सवरती रिलायबल असतात. तर ह्याच्यामुळे काय होतं, बरेचदा पालकांना आणि स्टुडंट्सना जेव्हा ह्यांनी जॉर्जियन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतले तर पहिल्या वर्षी जर करता ह्यांना खर्च सांगितला गेलेला असला की एक $5,000 to $6,000 हा पुढच्या वर्षी वाढू शकतो. एक 10% प्रमाणे खर्च वाढ झाला तर हे पालक आणि स्टुडंट अडचणमध्ये अडकू शकतात. याच्यासाठी ज्या युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंट कंट्रोल आणि गव्हर्नमेंट फंडेडमध्ये असले ह्यांची फीजच्या तुलनामध्ये जास्त फरक नाही पडत. तर ह्याच्यामुळे जर का स्टुडंट्स रशियाच्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेणार असले ते योग्य पाथवेने घेऊ शकतात. निश्चितच. आणि मंडळी, आता आपण ऐकूया सरांच्या एका विद्यार्थिनीचा प्रत्यक्ष अनुभव. सरांची विद्यार्थिनी डॉक्टर दिशा भगत सध्या प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 5th इयरला शिक्षण घेत आहे. रशियामध्ये शिक्षण घेताना तिला नेमके कोणते बदल जाणवले, अकॅडमिक पॅटर्न, क्लिनिकल एक्सपोजर, लँग्वेज ॲडजस्टमेंट आणि तिथलं स्टुडंट लाईफ कसं आहे याबाबत थेट तिच्याकडूनच तिचा अनुभव ऐकूयात. Hello everybody, I am Dr. Suraj over here again with one more amazing student from Privolsky Research Medical University. So let me introduce her first. Hello Disha. Hello, how sir. are you? Good, thank you. How are you? I'm good, thank you. How are you doing? Good, great. Okay, so please introduce yourself. I am Disha Manoj Bhagat. I am from Vasai, Maharashtra and studying in 5th year in Privolsky Research Medical University. Okay Disha, one more thing, as you are a 5th year student now, Yeah. how was your experience so far with Privolsky Research Medical University? I am surprised to tell you, but it was quite good because as we know, as Indian students have this misconception that this university or university in Russia don't provide much education or anything, but it's totally wrong. I was taken by surprise that this university is quite good. The curriculum is good. Every 19 subjects that we have in FMG are taught here with well-experienced teachers, well-aged experienced teachers. We get to practice in hospitals and everything is pretty good. The clinical exposure is good, the theoretical part is good, and so far so good. Waiting for my FMG. Just one more year to go, I guess. Yeah. Oh, that's nice. And what is one message you want to give to those Indian students who have cleared their NEET or will be clearing the NEET in one attempt and still they will be waiting for the MBBS seat in India
to get a government seat. Yeah. That maybe it's not possible with some low marks or some marks they must have not got in their NEET exam. I'm sure everybody must be very scared, and it's your right to be scared, but I am assuring you that if you take admission in Russia, especially Privolsky or any university that Sir suggests, I'm very sure that you will do just great, just amazing as you will do in India. There's no point of waiting and wasting your years there, because you're attempting, and you'll get more stressed out. So instead of doing that, you come here, you'll get much wider experience. You will have experience of doing MBBS in a foreign country with new students, new friends, and the curriculum is good. You will get all the subjects that your teachers teach in India here also. So there is no point of getting scared. Instead, come here, study. Don't waste your years. You'll finish in 6 years, just 1 year extra. That doesn't matter if you're wasting your year in repeating and repeating. And one more message to the parents who think it is not safe for girls. It is much safe for girls. Our hostels have security. The country, the city which I stay in is safer even if you go out at 10 o'clock. So please don't be scared. That's the message I want to give you, and all the best. Okay, that's nice. Very good experience what you have shared with us. Thank you, sir. Thanks a lot, Disha, and all the very best for your future. Thank you, Thanks sir. once Thank again. डॉक्टर दिशा यांनी खूप छान अनुभव शेअर केलाय. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, परदेशामध्ये MBBS करणं म्हणजे फक्त डिग्री मिळवणं नाही, तर एक व्यक्तिमत्व घडवणारा प्रवास असतो. डॉक्टर, FMG या परीक्षेबद्दल देखील खूप चर्चा असते आणि असं म्हणतात की फॉरेनर्स या परीक्षेमध्ये फेल होतात. तर असं का म्हटलं जातं? हे एक अर्ध सत्य आहे. आपण कम्पेअर केलं तर FMG एक्झामची तयारी आपण अर्ली स्टेजेसमध्ये चालू केली पाहिजे. जसे की आपण फर्स्ट इयरपासून जर का प्रॉपर कॉन्सेप्ट्स आपले क्लिअर राहिले आणि एक्झाम्समध्ये MCQs इन्व्हॉल्व केलं आपण स्टडीजमध्ये, तर ही जी एक्झाम आहे FMG किंवा आता येणारी नेक्स्ट एक्झाम आहे, ही एक्झाम इझिली पार पडू शकतात स्टुडंट्स. अगदीच. पण मग FMG आणि किंवा नेक्स्ट जसं तुम्ही म्हटला, याची तयारी नेमकी कशी केली पाहिजे? जसं की मी सांगितलं तुम्हाला, फर्स्ट इयर पासून मुलांनी आपली कॉन्सेप्ट बेस्ड स्टडीज, जे आपले बेसिक सब्जेक्ट्स आहेत, अॅनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी, हे सगळे सब्जेक्ट्स त्यांनी कॉन्सेप्च्युअली क्लिअर ठेवले पाहिजे. तिसऱ्या वर्षापासून ह्यांनी MCQ इंटिग्रेशन पॅटर्न इन्व्हॉल्व केलं पाहिजे. आपली जी त्यांची जी सध्या एक्झाम चालू असतात त्याच्यामध्ये इंडियन मेडिकल्सचे एक्झामचे MCQs इन्व्हॉल्व करून त्यांनी दिवसाचे ॲटलिस्ट 40 to 50 MCQs पर डे बेसिस त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे. आणि शेवटच्या वर्षी जेव्हा स्टुडंट्स जातात किंवा इंटर्नशिपमध्ये असतात, त्यांनी प्रॉपर रिव्हिजन करून त्यांचे लास्टचे मॉक टेस्ट प्रॉपरली सॉल्व्ह केले तर ही एक्झाम कुठल्या अडचणमध्ये पडणार नाहीत हे स्टुडंट्स, आणि व्यवस्थित त्यांनी पार पाडवू शकतात. तर हे जो सुरुवात होतं, प्रॉपर प्लॅनिंगपासून सुरू केलं पाहिजे. लास्ट मिनिट डिसिजनवरती होणार नसलेला डिसिजन नसतो हा. अगदीच. आणि मंडळी, आता आपण अशाच एका विद्यार्थिनीचा अनुभव ऐकणार आहोत, ज्यांनी फक्त परदेशामध्ये MBBS पूर्ण केलं नाही, तर भारतामध्ये परत येऊन पहिल्याच प्रयत्नात FMG सारखी कठीण परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या यशामागे काय रणनीती होती, रशियामधील शिक्षणाचा त्यांना किती फायदा झाला आणि सातत्यपूर्ण तयारीचं महत्त्व काय आहे, थेट ऐकूया डॉक्टर लगुना रायकर यांच्याकडून त्यांच्या यशाची खरी कहाणी. Congratulations, Laguna, Thank you, for sir. clearing your exam in the first attempt. Thank you, sir. So, hello everyone, I am Dr. Suraj Angolkar from Shine Bright Education Services, and here we have one of the most brilliant student with us who has cleared her FMG exam in the first attempt. So, let's have a chit chat with her. Hi, my name is Dr. Laguna Prakash Raikar. I completed my MBBS from PIMU, Privolsky Research Medical University from Nizhny Novgorod. Thank you. Okay, Laguna, can you tell me your strategy of preparing for the FMG exam? How did you do it, and what was your main motto in clearing it in the first attempt? Yeah. Sir, I started my preparation from 4th year itself, and I was like consistent. Like I was doing the main videos from the app which I used, and then when I came here, I started my like proper preparation. I came in July because Okay. our graduation held in June, so I came by July, and then I was done by preparing by November. So. Okay. Yeah. What challenges did you face during your preparation, and how did you overcome them? Challenging self-doubt that was Self-doubt. there, because Okay. people say it's not easy, but when you do it, like then you get confidence. When you go your journey, it becomes easy. Okay. So self-doubt was the major problem I had. That's all.
Okay. And how did you overcome it? Consistency. You kept the consistency Yeah. of studying it again and again. Yeah. Okay. And what advice would you give to those juniors from your university or maybe from the Shine Bright who Yeah. are right now studying MBBS, and how will you explain them to overcome this hurdle of FMG? First of all, my juniors, they are in a good hand with Shine Bright University, because Dr. Suraj Angolkar is very helpful. He was very helpful with me. Like throughout 6 years, I faced a lot of problems, but he used to help me for everything. So that was the one. And second is, if you want to start, if you want to get good marks or you want to clear it, start early, be consistent. You're gonna surely gonna achieve it for sure. Okay, that was really nice rapid fire round with you. So congrats once again. Thank you, sir. And all the very best for your future. Thank you, sir. तर डॉक्टर लगुना यांच्याकडून आपण ऐकलं रशियामध्ये शिक्षण घेऊन त्यांना किती फायदा झालाय. या विषयासंदर्भात आपण अजून जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण MBBS इन रशिया या विषयासंदर्भात जाणून घेतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सूरज अनगोलकर. डॉक्टर, जेव्हा आपण भारतामध्ये शिक्षण घेत असतो तेव्हा आपले पालक आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ असतात, पण परदेशामध्ये शिक्षण घेणं तितकंसं काय म्हणतो आपलं त्याला सोयीस्कर नाहीये असं म्हटलं जातं. मुलींच्या बाबतीमध्ये रिस्क असते, सेफ्टीचा विषय असतो, जेवणाचा विषय असतो, तिथे हॉस्टेल कसं असेल, हे सगळेच बरेच प्रश्न पालकांना असतात. तर याविषयी काय सांगा? बरेचदा काय होतं की आपले पालक स्टुडंट सोबत ट्रॅव्हल करू शकत नाहीत, तर ह्याच्यासाठी आपली जी शाईन ब्राईटची टीम आहे ही डेडिकेटेडली स्टुडंटसाठी काम करते. आणि आपण काय करतो, मुलींच्या सेफ्टीसाठी प्रत्येक हॉस्टेल्समध्ये सिक्युरिटी सिस्टम्स इन्वॉल्ड आहे, जसे की CCTV, आणि प्रत्येक बिल्डिंग्सना आपले सिक्युरिटी गार्ड्स असतात. तर सुरक्षेच्या बाबतीमध्ये रशिया आणि खूप प्राधान्य दिलंय मुलांच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर तिथे हॉस्टेलची सुविधा प्रत्येक युनिव्हर्सिटीला फक्त गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत, आपल्याकडे कुठले प्रायव्हेट हॉस्टेल्स नाही आहेत. हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज असल्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये आपली मुलं सुरक्षित मध्ये राहतील. त्याच्यानंतर तिकडे फूडचं जे विषय आहे, तिकडं दोन्ही फूड्स आपण अवेलेबल करू शकतो. एक तर मुलं मेसला लावू शकतात किंवा आपण स्वतः फूड कुक करून खाऊ शकतात. तर फूडची जास्त पालकांना काही चिंता करायची गरज पडत नाही. तर आम्ही जी शाईन ब्राईटची टीम आहे त्यांना आपण मुलांना फक्त ॲडमिशन करून सोडून नाही देत, तर त्यांची पूर्ण व्यवस्था तिथे राहायची, परत खायची पूर्ण व्यवस्था आपली शाईन ब्राईटची टीम जबाबदारीने घेते तिकडं. अगदीच. पण भारतामधलं MBBSचं शिक्षण आणि रशियामधलं MBBSचं शिक्षण याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? किती जास्त सोयीस्कर असतं? भारतामध्ये आता जे शिक्षण आहे ते एक फॉरवर्ड मेडिकल दृष्टिकोनाने चांगलं आहे. बट आपण जेव्हा जर का आपल्याला MBBSच्या सीट गव्हर्नमेंट सीट नाही भेटल्या तर आपल्याला एक दुसरा पर्याय काढावा लागतं. तो आता रशिया आपण निवडलं तर तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, तिकडची सुविधा जी आहे त्या चांगल्या आहेत. ह्याच्या कंपॅरिझन मध्ये रशिया एक फॉरवर्ड देश आहे, तर त्याच्यासाठी मुलांनी निष्काळजीपूर्वक ऍडमिशन घेऊ शकतात तिकडं. अगदीच. पण डॉक्टर, क्लिनिकल एक्सपोजर आणि इंडियाज एक्झाम्स अलाइनमेंट याविषयी तुम्ही काय सांगाल? मी विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो, तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्शन जेव्हा करताय ते रँकिंगवरती तेवढंच करू नका, तर तिकडचं क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे त्याच्यावरती भर द्या. तिकडे इंडियन स्टुडंट्सचं असेसमेंट कसं आहे ते बघून घ्या. आणि परत तिकडचे जे एक्झाम्स इंटिग्रेशन आहे युनिव्हर्सिटीमध्ये ते सुद्धा व्यवस्थित आहे की ते बघून घ्या. आपण जसं आता उदाहरण दिलं तर प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी आणि ओम स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हे इंटिग्रेशन ऑफ एक्झाम व्यवस्थित आहे, तिकडचं स्ट्रक्चर व्यवस्थित प्लॅन केलेलं गेलेलं आहे. तर मुलांनी ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये व्यवस्थित ऍडमिशन घेऊ शकतात. तर आता नुकत्याच 12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत, अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं, तर त्यांना काय सांगाल? आणि एकूणच रशियामध्ये जर त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर काय मार्गदर्शन कराल? अगदीच बरोबर. जर आता 12वीचे विद्यार्थी जे आता एक्झाम दिलेले आहेत आणि सक्सेसफुली त्यांनी पास झालेले असले तर त्यांनी प्रॉपरली रिसर्च केलं पाहिजे की
तुम्ही कुठल्याही कंट्रीला जायचं आहे, तुम्हाला कुठल्याही युनिव्हर्सिटीला घ्यायचं आहे, जर का तर तुम्हाला प्रॉपर रिसर्च भेटत नसलं तर तुम्ही आपल्या टीमला संपर्क करू शकता. आपण त्यांना व्यवस्थित गाईडलाईन्समध्ये ठेवून त्यांना गाईड करू शकतो मुलांना. आणि जर का तर त्यांचं प्लॅन्ड करिअर असलं तर आपण MBBSचं ॲडमिशन त्यांना रशियामध्ये सक्सेसफुली करून देऊ शकतो. तर ते जे कोणी पालक आणि स्टुडंट्स आहेत ज्यांनी आज ह्या कार्यक्रमाद्वारे बघत असेल, त्यांनी MBBSच्या ॲडमिशनसाठी आपल्या टीमला संपर्क करू शकतात. अगदीच. पण पालकांच्या मनात प्रत्येक वेळी एक भीती असते, एवढ्या लांब आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवायचं, तर हीच एक मुळात भीती असते पहिल्यांदा. तर या पालकांना आणि अर्थात विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? अशा पालकांना आम्ही म्हणतो की घाबरायची काही गरज नाही, बिकॉज प्रत्येक गोष्टीसाठी सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या अकॉर्डिंगली रशियाने खूप प्राधान्य दिलं आहे आणि प्रत्येक सुविधासाठी शाईन ब्राईटची टीम विद्यार्थ्यांसाठी काम केलेली आहे आणि ह्याच्या पुढेही काम करत राहणार. तर जर जे कोणी पालकांना ही अशी भीती असली किंवा भीती निर्माण होत असेल तर त्यांनी शाईन ब्राईटच्या टीमला संपर्क करून त्यांचे डाऊट्स क्लिअर करू शकतात आणि ॲडमिशनचे जे काही गाईडलाईन्स असतील ते फॉलो करून आपण त्यांना ॲडमिशन करून देऊ. अगदीच. म्हणजे रशियामध्ये शिक्षण घेणं हे तसं अवघड नाहीये, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा अवघड नाहीये आणि अर्थात आपण भारतासारखं शिक्षण त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे भारतामध्ये परत येऊन आपण प्रॅक्टिसही करू शकतो. प्रॅक्टिसही करू शकतात. जसं आपण आता म्हटलो की प्रॅक्टिस करायची जी गोष्ट आहे त्यांनी भारतात आल्यानंतर पहिला FMG किंवा नेक्स्टची एक्झाम क्लिअर करावी लागते. त्याच्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप करून त्यांनी सक्सेसफुली भारतामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्सला प्रॅक्टिस करू शकतात. अगदीच. आणि मंडळी, तुम्हालाही जर रशियामध्ये आपल्या मुलांना पाठवायचं असेल शिक्षणासाठी तर शाईन ब्राईटचे ग्रँड ॲडमिशन राऊंड सध्या मुंबई, पुणे, लातूर, कोल्हापूर आणि बेळगाव सारख्या शहरामध्ये आयोजित केले जात आहेत. या ॲडमिशन राऊंड्स दरम्यान पालक आणि विद्यार्थी शाईन ब्राईटच्या टीमला प्रत्यक्ष भेटू शकतात, आपल्या सर्व शंका विचारू शकतात आणि योग्य युनिव्हर्सिटी सिलेक्शन बद्दल सविस्तर मार्गदर्शन घेऊ शकतात. ज्यांना थेट संपर्क साधायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपली अपॉइंटमेंट नोंदवावी. योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय हाच यशस्वी करिअरचा पाया आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.